करता डायजेस्ट काम करता डायजेस्ट काम करत आहे, करत होता आणि या प्रकारची वाक्य आपण शिकू. हा, आय एम बॅक अगेन. करता डायजेस्ट काम करत आहे, करत होता, करत असेल. करत आहे किंवा होता किंवा असेल, या प्रकारचे आपल्याला वाक्य शिकायचे आहेत. या प्रकाराला आपण म्हणतो, सगळ्यांना एकच नाव आहे, कंटिन्युअस टेन्सेस. कंटिन्युअस टेन्सेसची एक बास्केट आहे आणि आपण यामध्ये करता डायजेस्ट काम करत आहे, करत होता आणि करत असेल अशी वाक्य शिकू. चला, बघा पहिलं वाक्य मी लिहितो. तो बसची वाट बघत होता. बघा, या टेन्सचं मी डेफिनेशन लिहितो. बघा, डेफिनेशन आहे, ही डेफिनेशन आहे टेन्स. डेफिनेशन काय, मी काय केलं, हा पॉइंट लिहिलाय. पॉइंट, हा पॉइंट आहे. सर्कल कशासाठी काढलंय, तो त्या सर्कल मध्ये पॉइंट आहे हे मला दाखवायचं आहे. हा पॉइंट आहे आणि पॉइंट इज नथिंग बट डेफिनेशन ऑफ धिस टेन्स. म्हणजे काय सर, तर हा टेन्स प्रेझेंट मध्ये, म्हणजे काय, प्रेझेंटचा अर्थ काय, बोलण्याच्या वेळेलाच ऍक्शन चालू आहे असं सांगतो. किंवा पास्ट आणि फ्युचर असेल तर एका विशिष्ट क्षणाला, विशिष्ट वेळेलाच काय काम चालू होतं किंवा विशिष्ट वेळेला भविष्यामध्ये काय काम चालू असेल. विशिष्ट वेळेला म्हणजे काय, एका पॉइंट ऑफ टाइमला. पॉइंट ऑफ टाइम म्हणजे जर मी म्हणलो मी 2 तासांपासून अभ्यास करत आहे, तर ते या टेन्स मध्ये चालत नाही. हा टेन्स म्हणतो एका विशिष्ट क्षणाला काय काम चालू आहे किंवा काय काम चालू होतं किंवा काय काम चालू असेल, एवढंच मी बोलू शकतो असं हा टेन्स म्हणतो. ठीक आहे, हा टेन्स खूपच स्पेसिफिक आहे. फक्त आणि फक्त डॉट विषयी बोलतो, म्हणजे काय, एका विशिष्ट क्षणाला काय काम चालू आहे किंवा होतं किंवा असेल एवढंच हा टेन्स बोलतो. ठीक आहे. समजा तुम्ही एखाद्या तुमच्या मित्राच्या घरी गेले किंवा मित्र म्हणण्यापेक्षा एखाद्या तुमच्या क्लासमेटच्या घरी गेले, तुमच्या क्लासमधील एखाद्या मुलाच्या घरी गेले, तुमच्या क्लासमधील एका मुलाच्या मुलीच्या कोणाच्याही घरी गेले. त्यावेळेस तुम्ही गेले तेव्हा तो काय करत होता, किंवा जेव्हा तुम्ही त्याच्या घरी गेले तेव्हा त्याच वेळेला तो काय करत होता, तर तो अभ्यास करत होता. जर आपण म्हणलो तो अभ्यास करत होता, तो अभ्यास करत होता, कोण शब्द बघा. वाक्य काय आपण किती पण लिहू, वाक्य असे आपण किती पण लिहू, पण तो अभ्यास करत होता, करत होता किंवा ते गाणे गात आहे किंवा ताई सकाळी रांगोळी काढत असेल. लक्षात घ्या, या वाक्यांचा ऍक्च्युअल अर्थ काय हे आपण समजून घेऊ. ऐका, सगळ्या लोकांसाठी खूप चांगला टेन्स आहे हा. पालक लोक असतील किंवा टीचर्स असतील, ऑफकोर्स विद्यार्थ्यांसाठी तर आहेच आहे. सगळ्यांसाठी खूप मजेशीर टेन्स आहे. बघा, हा टेन्स, याचा अर्थ काय सर, याचा अर्थ काय, अर्थ म्हणजे वाट बघत होता, तर वाट बघत होता.
परंतु या वाक्यांचा विश्लेषणात्मक अर्थ काय ते आपण समजण्याचा प्रयत्न करू. आपल्या सगळ्यांना समजेल अशी माझी खात्री आहे. ताई सकाळी रांगोळी काढत असेल, किंवा सकाळी जर नाही लिहिलं आपण तर असं पण वाक्य असू शकतं, ताई रांगोळी काढत असेल. बघा, या वाक्याची व्याख्या सांगताना किंवा वाक्याबद्दल बोलताना मी म्हणलो की हे वाक्य फक्त एका विशिष्ट क्षणालाच काय चाललं आहे, काय चाललं होतं किंवा काय चाललं असेल हे भाष्य करतो. सर आवाज खरखर होतोय का? समोर पकडल्यावर खरखर होत असेल, मात्र असं पकडल्यास खरखर होत नसेल बहुतेक. खरखर होत आहे का आवाज? बघा सर, कवाळे सर किंवा गोरे सर सांगा. नाही सर. आता नाही होत ना? हा. असं पकडल्यावर खरखर होण्याचे कारण काय? कारण ते बहुतेक तोंडातून बाहेर पडणारी एअर डायरेक्ट तिकडे एंट्री करते माईक मध्ये. ओके, असं पकडल्यावर नाही होणार. चला लक्षात घ्या. बघा, यातलं एक सोपं सांगतो. या तिघांमधलं हा पास्ट आहे, हा प्रेझेंट आहे, हा फ्युचर आहे. यातलं सगळ्यात सोपं सांगतो अगोदर. सगळ्यात सोपं काय? सगळ्यात सोपं म्हणजे प्रेझेंटचं. काय? बोलण्याच्या वेळेलाच क्रिया चालू आहे. म्हणजे आता बोलतोय ना, आत्ताच क्रिया चालू आहे, आत्ताच. मागच्या सेकंदाला काय होतं किंवा पुढच्या सेकंदाला काय असेल हे या टेन्सला माहित नाही. म्हणजे बोलताना समजा मी म्हणलो ते गाणे गात आहे, तर कधी गात आहे? मी बोलतोय ते म्हणून त्याच वेळेला ते गाणे गात आहे. गेटिंग? हा विषय समजला का रे स्टुडंट्स? हा विषय समजला का की ते गाणे गात आहे? ह्याचा अर्थ काय की मी जेव्हा सांगतोय ते गाणे गात आहे त्यावेळेला ते गाणे गात आहे. मागच्या सेकंदाला काय करत होती याची जिम्मेदारी हा कंटिन्युअस टेन्स घेत नाही. समजतंय का? येस ऑर नो ऑल ऑफ यू? समजतंय का? लोंढे सर आले का? लोंढे सर, मिस्टर दत्ता, आणि कोण आहे आपलं? कोणी आलं का इकडच्या बॅचचं? बर, चला लक्षात आलं का सगळ्यांना? आता विषय राहिला दोनचा. कोणता? बघा, कंटिन्युअस प्रेझेंट समजला. हा कोणता आहे? कंटिन्युअस प्रेझेंट आहे. म्हणजे कंटिन्युअस मधले 3 टेन्सेस आपण शिकणार आहोत या ठिकाणी. त्यातला कंटिन्युअस प्रेझेंट एक असेल, कंटिन्युअस पास्ट एक असेल, आणि कंटिन्युअस फ्युचर एक असेल. बरोबर? तर प्रेझेंट काय म्हणतोय? बोलण्याच्या वेळेलाच क्रिया चालू आहे. आता राहिलं पास्ट आणि फ्युचर. आणि बाय डिफॉल्ट प्रत्येक तो प्रेझेंटला तर बोलण्याच्या वेळेला क्रिया चालू आहे, विषयच नाही. बाकीचा वेळेचा विषयच नाही, कधी झालं हे विषयच नाही. मात्र पास्ट आणि फ्युचरला देखील एक्झॅक्ट टाइम लागतो, एक्झॅक्ट टाइम. मग आपण म्हणू सर तो अभ्यास करत होता, या वाक्यामध्ये टाइमच नाही. लक्षात घ्या, काय असतं कधी कधी त्या वाक्यामध्ये टाइम नाही आलेला, मात्र तो अभ्यास करत होता हे तुम्ही हवेत तर नाही बोलले ना, जाऊन बाहेर गेले किंवा वरती गेले, छतावर गेले आणि बोलले तो अभ्यास करत होता. अरे कोणाला बोलता तुम्ही? तुम्ही कोणाशी तरी संवाद साधतानाच बोलता ना, तो अभ्यास करत होता. मग तो अभ्यास करत होता हे वाक्य बोलण्यासाठी काय प्रसंग होता? तर आपण व्यवस्था आठवलं तर काय होतं? प्रसंग असा होता की काल रात्री तो 8 वाजता काय करत होता? तर काय म्हणतोय? तो अभ्यास करत होता असं आजोबा सांगतायत. मग त्यांना माहित नाही, ते ऑनलाईनला काहीतरी बघते मोबाईलवर आणि काहीतरी करताय. म्हणजे काय? तो अभ्यास करत होता. मात्र कोणत्या वाक्याला रिस्पॉन्स दिलेला आहे हा आजोबांनी? तर कोणीतरी त्यांना विचारलं की काल रात्री तुमचा नातू काय करत होता? ते म्हणाले कधी रात्री, म्हणजे कधी नेमकं? तर आजोबांना त्या समोरच्या व्यक्तीने सांगितलं काल रात्री 8:15 वाजता. मग त्यावेळेस काय म्हणतात आजोबा? बघा, हे आजोबांचं वाक्य.
तो अभ्यास करत होता. मात्र या वाक्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो कुठे, त्याच्या अगोदरच्या वाक्यामध्ये. म्हणजे हे वाक्य ज्या संभाषणाचा भाग आहे, हे वाक्य ज्या संभाषणाचा भाग आहे त्या संभाषणामधील या वाक्याच्या अगोदर बोललं गेलेलं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये या वाक्याच्या क्रियेविषयीचा टाइम आलेला आहे, या वाक्यातील कृतीविषयीचा टाइम आलेला आहे, या वाक्यातील ऍक्शन विषयीचा टाइम आलेला आहे. समजतंय का रे सगळ्यांना? येस ऑर नो? येस सर. येस सर. बघा बघा, कंटिन्युअस टेन्स वाक्य बनवायला खूप सोपं आहे. मात्र कॉन्सेप्ट हे या टेन्सची कोणालाच सांगता येत नाही, हा माझा दावा आहे. मग तुम्ही असं काही म्हणाल, बर जाऊन विचार बाहेर, त्याला म्हणतो नेमकं कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय रे सर, काय जवाब दादा, दादा बाबा काय असेल ते म्हणते काय म्हणजे, तो अभ्यास करत होता, तो अभ्यास करत होता, तो अभ्यास करत होता, तर तो अभ्यास करत होता, हे असंच आहे. अरे असंच मान्य, मला मात्र याचं विश्लेषण करून सांग, तोडफोड करून सांग. तर तो म्हणे कशी तोडफोड करायची तू सांग. मग तुम्ही त्याला आणि फक्त एकाच पॉइंट बद्दल बोलतो, हे त्याला नक्कीच माहित नसतं. कारण आणि इव्हन तो त्याच्या लहानपणापासून मराठी बोलत असतो, बरोबर? तो त्याच्या लहानपणापासून मराठी बोलत असतो, तरी पण त्याला याचं विश्लेषण माहित नाही. वाक्य बोलतोय, भाषा बोलतोय, मात्र याचं प्रॉपर विश्लेषण माहित नाही. समजतंय का? आर यू ऑल गेटिंग मी? समजतंय का? येस और नो? कम ऑन. येस सर. येस सर. लक्षात घ्या. ओके 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 ओके. तो अभ्यास करत होता, हे समजलं का? या वाक्यातील, या थांबा मग एसी चालू करतो, की थांबा फॅन चालू करतो, बिकॉज काय होतंय, हा, तो अभ्यास करत होता, तो अभ्यास करत होता, या वाक्यातील टाइम, या वाक्यातील टाइम कुठं आलेला आहे? बहुतेक हे वाक्य ज्या संभाषणाचा भाग आहे त्या संभाषणामध्ये मधील त्या संभाषणाच्या दरम्यान याच्या अगोदर जे वाक्य आलेलं आहे ना, बहुतेक त्या वाक्यामध्ये या वाक्याच्या वेळेचा संदर्भ असला पाहिजे. समजतंय का? समजतंय? येस और नो? येस. येस सर. बर 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 Yes. बर. ओके 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 ओके. दुसरी गोष्ट, आता दुसरी गोष्ट बघू. म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट समजला आणि याच्या सगळ्यांना आपल्याला कंटिन्युअस पास्ट देखील समजला, बरोबर? आता राहिला कोणता? ताई रांगोळी काढत असेल, हे वाक्य देखील हवेत नाही बोललेलं ना. कोणीतरी विचारलं ताई सकाळी काय करत असेल, मग बघा जर जाणकार असेल तर तो काय म्हणतो, सकाळी. सकाळी म्हणजे नेमकं कधी रे, कधी रे बाबा? सकाळी म्हणजे नेमकं कधी? समजा 7:30च्या सुमारास. 7:30च्या सुमारास काय करत असेल? अच्छा असं होय, 7:30च्या सुमारास का? हा 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 हा, ती रांगोळी काढत असेल. लक्षात घ्या, ती रांगोळी किंवा ताई रांगोळी काढत असेल किंवा ती रांगोळी काढत असेल, हे वाक्य हवेत असंच तयार झालेलं नाही. ती रांगोळी काढत असेल किंवा ताई रांगोळी काढत असेल, असंच तुम्ही कुठतरी माळावर गेले पतंग उडवताना आणि उगाच असं बोलले ती रांगोळी काढत असेल, असं होतं का? नाही. तर हे वाक्य, हे उत्तर कुठल्या तरी क्वेश्चनला दिलेला रिस्पॉन्स आहे, हे म्हणतं की नाही? बघा, जेव्हा जेव्हा आपलं कॉन्व्हर्सेशन चालू असतं तेव्हा तेव्हा जे वाक्य आपण बोलतो ते वाक्य समोरच्या वाक्याला रिस्पॉन्स म्हणून दिलेलं असतं. आणि दोन व्यक्तींचा ज्यावेळेस तुम्ही संभाषणाचा अभ्यास करता तेव्हा बाय डिफॉल्ट एक क्वेश्चन असतो तर दुसरा आन्सर असतो. समजा कंडक्टरने विचारलं तिकीट घ्या, असं कंडक्टरने सांगितलं तिकीट घ्या,
हे अज्ञानचे वाक्य झालं, आज्ञा केली. मग एकाने म्हणलं एक हाफ तिकीट द्या. मग कंडक्टर काय म्हणताय, कुठलं द्या. हॅलो, ते म्हणताय बार्शीचं एक हाफ तिकीट द्या. ते म्हणते कुठून बसले नेमकं तुम्ही. ते म्हणते पाथर्डीहून बसलो. मग वालोडपर्यंत तिकीट काढलं नाही का. अहो पैसे बघा, वालोडपर्यंत तिकीट काढलं नाही का. ते म्हणते अहो पैसे हातात होते, तुम्ही आलेच नाही माझ्याकडं. अच्छा असं होय, समजतंय का तात्पर्य. संभाषण कोणतंही बघा तुम्ही, त्या संभाषणामध्ये ऍव्हरेज मध्ये अर्धी वाक्य प्रश्न असतात, अर्धी वाक्य उत्तर असतात. तर या ठिकाणी हे जे वाक्य बोललं गेलेलं आहे, अर्थात त्याच्या अगोदर काहीतरी कोणतरी संवाद केलेला असेल, बरोबर, कोणतरी प्रश्न विचारला असेल. त्याच वेळेला हे म्हणताय ना ताई रांगोळी काढत असेल, कायला वेळ लागलं असं म्हणताय, अचानकच ताई रांगोळी काढत असेल. ते दुसरं म्हणते तुला वेळ लागलं काय, अचानकच बोलतोय. हा मनातले मनात ते म्हणते हे वेळ झालंय, याला एरवड्याला घेऊन जा. समजलं नाही, समजताय का नाही. येस ऑर नो. येस सर. ओके. तर 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 ओके, आता समजतंय का नाही, याचा रिस्पॉन्स कसा द्यायचा. म्हणा येस सर वी आर गेटिंग यू. म्हणा वी आर गेटिंग यू. म्हणा Yes, sir. Getting you. वी आर गेटिंग यू. Yes, sir. We are getting you. Yes, sir. याचा We अर्थ are झाला getting you. वी आर गोटिंग नाही रे, गेटिंग. Getting you. ओके, आणि यालाच आपण शॉर्ट मध्ये म्हणतो येस सर वी आर गेटिंग. येस सर We are getting. Yes, sir. We are getting. गोटिंग नाही रे, येस सर वी आर गेटिंग. तर याचा अर्थ काय, येस सर वी आर गेटिंग यू. ठीक आहे का. या निमित्तानं आपल्याला ह्या वाक्याची प्रॅक्टिस होऊन जाईल. येस सर वी आर गेटिंग यू. म्हणा Yes, sir. We are getting. We are getting you. गोटिंग नाही रे, आर म्हणू नको, आ म्हण फक्त आ. येस सर वी आर गेटिंग यू. बोला Yes, sir. We are getting you. Yes, sir. Yes, sir. वी आर नाही, आर नाही रे, र नाही इथं. वी आर गेटिंग यू. म्हणा येस सर वी आर गेटिंग यू. Yes, sir. Yes, sir. We are getting you. ओके, शॉर्ट मध्ये म्हणा. ओके, शॉर्ट मध्ये म्हणा येस सर वी आर गेटिंग. येस सर वी आर गेटिंग. म्हणा We are getting. येस सर वी आर गेटिंग. वी आर गेटिंग. आर नको रे, कोण आहे. ओके 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 फाईन. वी आर गेटिंग. व्हेरी नाईस, गुड. सो तात्पर्य आपण काय शिकलो, तर कंटिन्युअस प्रेझेंट म्हणजे काय, तर बोलण्याच्या वेळेला क्रिया चालू आहे. कंटिन्युअस बघा, वाक्य बोलणं सोपं आहे, मात्र संकल्पना समजली पाहिजे आपल्याला. वी मस्ट अंडरस्टँड द कॉन्सेप्ट. सो करता काम करत आहे किंवा करत होता किंवा करत असेल, यांना आपण अनुक्रमे कंटिन्युअस प्रेझेंट म्हणतो, कंटिन्युअस पास्ट म्हणतो आणि कंटिन्युअस फ्युचर असं म्हणतो. म्हणजे इथून पुढे लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा तुमच्या समोर असे वाक्य येतील, तो अभ्यास करत असेल, याचा अर्थ तुम्ही विचारायचं अरे नेमकं केव्हा अभ्यास करत असेल, हे असं का विचारायचं एक दुसऱ्यांना तुम्ही. आता इथून पुढे 2-4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस का, कारण तुमचं या निमित्तानं काय होईल, कंटिन्युअस टेन्सेसची कॉन्सेप्ट एकदम पक्की होऊन जाईल. ठीक आहे. तो खेळत होता, मग आपण म्हणायचं अरे नेमकं किती वाजता खेळत होता. कॅन यू टेल मी. सो आर यू गेटिंग मी. बघा आर यू गेटिंग मी. म्हणा येस सर वी गेटिंग. म्हणा Yes, sir. We getting. वी गेटिंग नाही, एवढं पण शॉर्ट मध्ये बोलू नको. वी आर गेटिंग. वी गेटिंग नाही, वी आर गेटिंग. वी आर गेटिंग. म्हणा वी आर गेटिंग. ऍक्च्युअली तुम्हाला खरं सांगू, तुम्ही पुढे पुढे जसं जाल ना, पुढे जसं जाल, आता ते चुकून बोलली तसं, एक कोणतरी स्टुडंट चुकून बोलली, तर हॅलो, ऍक्च्युअली वी आर गेटिंगचं वी गेटिंगच आहे शॉर्ट मध्ये. वी आर गेटिंगचं वी गेटिंगच आहे. 1 सेकंड ना, 1 मिनिट थांबा जरा, बाहेर कोणतरी आलंय, एक क्लायंट, एक सेकंड थांबा. येस
Yes, I am back. And really I am happy, very happy to see this much of strength. मी खरं सांगतो, तुम्ही बरं झालं एवढे सगळे आले, कारण ही कॉन्सेप्ट खूप महत्वाची आहे, खूप महत्वाची आहे आणि ही सहसा कधीच शिकायला भेटत नाही. इथं बरोबर आहे का? कवाळे सर इज विटनेस, कवाळे सर साक्षीदार आहेत. कवाळे सर बरोबर आहे का माझं? येस सर, येस सर. आणि आपण याच्या अगोदर देखील एवढी विस्तृतपणे ही संकल्पना घेतली नाही, बरोबर आहे का? राईट. बरोबर आहे सर. आज ज्या पद्धतीनं सिस्टीमध्ये बघा का नंबर आहे ना, नंबर समोरचा नंबर बघून मी त्या पद्धतीने एकदम ना शिस्तीत सांगितली. बघा कवाळे सर देखील साक्षीदार आहेत, त्यांनाही माहिती की ही कॉन्सेप्ट एवढी व्यवस्थितपणे आतापर्यंत मी कधीच घेतलेली नाही. आय मीन टू से, माझा म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की यू पीपल आर व्हेरी लकी टू गेट दिस कॉन्सेप्ट. आता बघा इंग्लिश इज व्हेरी इझी. याचं इंग्लिशीकरण इज व्हेरी इझी. रिअली इंग्लिश याचं खूपच सोपं आहे. संकल्पना मात्र इट वॉज व्हेरी मच नेसेसरी टू बी अंडरस्टूड. कारण काय याचा उपयोग इथंच आहे असं नाही. पुढचा ज्यावेळेस आपण टेन्स शिकतो पुढचा म्हणजे शेवटचा नाहीये, पुढचा परफेक्ट आहे आणि त्याच्या पुढचा परफेक्ट आणि कंटिन्युअस आहे, त्यावेळेस ही कॉन्सेप्ट आपल्याला कामाला येते. कोणती? इथं तुम्हाला ते चमकते वाटतं बघा, तुम्हाला आणखी एक लाईट लावतो म्हणजे चमकणार नाही. चमकते तिथं चमकतं. पॉइंट मी दुसऱ्या बाजूला काढतो. हे चमकतंय का सर तिथं? इथं आता बघा, दिसला का? दिस इज डेफिनेशन ऑफ दिस टेन्स. पॉइंट ऑफ टाइम याचा अर्थ काय? पॉइंट ऑफ टाइम म्हणजे काय? विशिष्ट क्षणाला. बर, आणखीन थोडस इलॅबोरेट करू आपण. पॉइंट ऑफ टाइम थोडं आणखीन इलॅबोरेट करू आपण याला. पॉइंट ऑफ टाइम लक्षात घ्या. समजा एखादा व्यक्ती बोलतोय, पॉइंट ऑफ टाइमचा अर्थ काय समजून घ्या. तो 15 मिनिटांपासून अभ्यास करत आहे. एखादा व्यक्ती बोलतोय की तो 15 मिनिटांपासून अभ्यास करत आहे. तर ते वाक्य रास्त जर बोलायचं म्हणलं, रास्त, हे स्टडिंग फॉर, आणि सहसा आपण इंग्लिश मध्ये बोलतो हे स्टडिंग फ्रॉम 15 मिनिट्स. रॉंग सेंटेन्स, 100% रॉंग. बिकॉज हा टेन्स काय म्हणतो? ही स्टडिंग, दॅट्स इट. ही स्टडिंगचा अर्थ आता अभ्यास करत आहे एवढाच काय तो अर्थ होतो. बिकॉज कंटिन्युअस टेन्सची मर्यादा, लिमिटेशन काय आहे? हा फक्त एका विशिष्ट क्षणातच बोलतो. सर विशिष्ट क्षण म्हणजे काय हो? आणि थोडं आणखी स्पष्ट करून सांगा ना. विशिष्ट क्षण याचा अर्थ 15 मिनिटं होतो का? याचा अर्थ 10 मिनिटं होतो का? याचा अर्थ 1 मिनिट होतो का? तर क्षण म्हणजे काय? हे बघा, पापणी पडती माझी पडली, झालं. तो तेवढाच, त्यालाच क्षण म्हणतात. ते देखील मोठा झाला. क्षण म्हणजे मग 1 सेकंड का? नाही, सेकंडचे पण 100 पार्ट्स आहेत. मायक्रो सेकंड बोललं आणि संपलं, त्याला क्षण म्हणायचं. क्षण समजा ना. गावाकडे लोक म्हणतो बघा, खिनभर थांब. खिनभर म्हणजे काय? ख याचा अर्थ, ख हे अपभ्रंश आहे, याचा अर्थ क्षण. आणि ख हे क्षला हिंदीमध्ये ख म्हणतात. याचं उदाहरण कोणाला सांगता येईल का? टीचर सहित सगळ्यांना चॅलेंज आहे. चॅलेंज आहे काय? आव्हान, शब्द सांगण्याविषयी. क्षला हिंदीमध्ये ख म्हणतात. याचं एखादं उदाहरण. आता याचे काही केंद्र नाही, मात्र याच्याशी निगडीत असलेल्या गप्पांमध्ये हे येत आहे. क्षला ख म्हणतात हिंदीमध्ये. याचं उदाहरण आहे का आपल्याकडं? क्ष इज इक्वल टू ख. आता एक तर मी सांगितलं, खिनभर थांब. खिनभर म्हणजे काय? क्षणभर. बरोबर आहे की नाही? एक मी सांगितलं, तुम्ही दुसरं सांगू शकता का? मराठीतल्या क्षला हिंदीमध्ये ख म्हणतात. सांगा सर. टीचर्स देखील सहभागी होऊ शकतात. यू कॅन हॅव फन विथ दिस वर्ड, तुम्ही या शब्दावर फन करू शकता. म्हणजे काय? यू कॅन ट्राय युअर लक
सांगता येईल कोणाला? गोरे सर सांगता येईल? सांगू मी विदाउट वेस्टिंग टाइम? रेकॉर्डिंग चालू आहे. सांगू मी? बोला टीचर्स, सांगा कोणतरी. सांगा सर तुम्हीच. मी सांगतो. अच्छा गायकवाड सर आहेत. तुम्हाला पण नाही आठवत सर? नाही नाही नाही. बरं 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 सांगतो. आठवलं आता सांगितलं आठवलं नक्की. म्हणजे तुम्हाला माहित नाही असं नाही, माहिती मात्र या वेळेला ते या क्षणाला ते आठवलं जात नाही, लक्षात घ्या. बघा एक तर क्षणभर म्हणतो, हे तर समजते का नाही? हे क्लिअर आहे की नाही? क्षणभर म्हणजे क्षणभर. ओके, आणखीन एक गाणं आहे, एक सिनेमाचं नाव आहे. काय नाव आहे सांगा? आहे का? आणि उडिया भाषेमध्ये ओरिसामध्ये उडिया भाषा बोलली जाते. उडिया भाषेमध्ये शला ख म्हणतात. सो हे पुरावे आहेत. श म्हणजे ख, लखन. लखन कुठून आलं? लखन म्हणजे लक्ष्मण. लक्ष्मणला त्याचं आभ्रम झालं आणि क्षचं ख आहे म्हणून लखन. क्लिअर? असू द्या, आपल्या कॉन्सेप्टशी काही संबंध नाही, मात्र क्षणभर मला हे सांगायचं होतं. ख म्हणजे क्षणभर, आणि त्या क्षण म्हणजे काय? क्षण. तो क्षण घेतला कोणी? तो क्षण विकत घेतलेला आहे एका टेन्सनं. आता टेन्सचं नाव काय आहे? व्हॉट इज नेम ऑफ द टेन्स? द नेम ऑफ द टेन्स इज कंटिन्युअस टेन्स. मग कंटिन्युअस प्रेझेंट असेल, कंटिन्युअस पास्ट असेल किंवा कंटिन्युअस फ्युचर असेल. म्हणजे जेव्हा जेव्हा कोणी म्हणेल एखादा व्यक्ती एखादं काम करत होता, याचा अर्थ तो कोणत्या तरी विशिष्ट वेळेला करत होता, हेच त्या वाक्यातून त्या बोलणाऱ्याला सांगायचं असतं. जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती म्हणतोय की एखाद्या पालकाने फोन केला, सर उद्या दुपारी 3:30 वाजता विद्यार्थी काय करत असतील? मग सरांनी सांगितलं 3:30 वाजता काही विद्यार्थी ना ते पसायदानसाठी खाली जात असतील. कधी जात असतील? उद्या दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास. म्हणजे त्यावेळेला विद्यार्थी काय करत असतील? काही विद्यार्थी खाली जात असतील, तर काही विद्यार्थी टेबल मांडण्याची तयारी करत असतील, तर काही विद्यार्थी त्यांचा आवरावरी करण्याच्या तयारीत असतील, वगैरे वगैरे. तात्पर्य कधी एक्झॅक्ट टाइम सांगितला जातो. तात्पर्य हा टेन्स म्हणतो की एक्झॅक्ट टाइम सांगा, आणि त्याचं उत्तर म्हणून हा टेन्स रिस्पॉन्ड करतो. समजतंय? आपण अनेक वेळेला वाक्य बोलतो, तो करत होता, तो येत होता, तो जात होता. तर या वाक्यांना थोडस विचार करून बघा. हे वाक्य काय सांगतात की एखाद्या विशिष्ट वेळेला काय काम चालू होतं किंवा आहे किंवा असेल, हा समोरचा जेव्हा जेव्हा विचारतो, बोलतो, वाच्यता करतो, तेव्हा तेव्हा त्याची उत्तरं या पद्धतीनं प्रेझेंट, पास्ट, फ्युचर मध्ये दिली जातात. क्लिअर? जर क्लिअर असेल तर मी पुढे जातो. खूप सोपा टेन्स आहे हा. या टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस, बघा, एम किंवा इज किंवा आर प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म. दुसरी गोष्ट करत. आता तुम्ही आठवा आपल्या मेन वर्बचा चार्ट. आणि करत म्हणजे काय सांगा मला? त म्हणजे काय? त म्हणजे काय शिकवलं होतं का तुम्हाला? एक्सलंट, व्हेरी गुड. काय आहे त म्हणजे? आयएनजी. म्हणजे मेन वर्ब फर्स्ट फॉर्म, त्याला आयएनजी जर लावलं तर करत असा अर्थ होतो. आणि हा सब्जेक्ट हे काम करत आहे. तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, हा सब्जेक्ट जर इथं ठेवला तर हे जे वाक्य तयार होतं उलट, तेच मराठी वाक्य असतं. बरोबर? तर हे झालं प्रेझेंट मध्ये. आता पास्ट मध्ये काय होईल? सब्जेक्ट तर होता म्हणजे काय? एक असेल तर वॉज, अनेक असेल तर वर, प्लस फर्स्ट फॉर्म आणि त्याला आयएनजी लावायचं, रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. म्हणजे ॲमिजार म्हणजे काय? आहे, वॉज वर होता. आणि असेल म्हणजे काय मला सांगा? शिकलो ना आपण. असेल म्हणजे काय? हेल्पिंग वर्ब मध्ये शिकलोय की नाही? विल बी शिकलोय का नाही? आठवते का नाही? डू यू रिकॉल?
आर यू एबल टू रेकॉर्ड? आठवतंय का? सो सब्जेक्ट प्लस विल बी आणि बाकीचं करत असेल फर्स्ट फॉर्म ING, रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. ऑल राईट. या फॉर्म्युलाचा तर आपण वापर करू, काय अडचण नाही. तोपर्यंत मला करता त्याचे काम करत असे आहे किंवा होता किंवा असेल असे काही वाक्य सांगा. चला सांगा, मराठीमध्ये सांगा. सर सार्थक, सार्थक बोल. मी जेवण करीत असेल. बघा लक्षात घ्या, मी जेवण करत असेल हे वाक्य देखील हवेत नाहीये. कोणतरी त्याला विचारलं की बाबा रे तू साधारणतः 9:15च्या दरम्यान काय करत असशील, किंवा तू साधारणतः 7:45च्या दरम्यान काय करत असशील. समजा याला 6 वाजता कोणतरी फोन केला आणि याला विचारलं की 7:15च्या दरम्यान काय करत असतील, तर हा काय म्हणतोय, मी जेवण करत असेल. याचा अर्थ हे वाक्य हवेत नाहीये. मी जेवण करत असेल हे वाक्य हवेत नाहीये. जेवण करत असेल. व्हेरी नाईस. चला आणखी सांगा. ओंकार, आहे ओंकार बोल. हा तो पतंग उडवत तो 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 पतंग उडवत आणि शेवटचा शब्द तुला ऐकतो मूर्खा. लगेच बंद करू ना वेड्या. मग तुला ते माईक बंद करायला पडलं अगोदर. माईक ओपन राहू दे. आवाज मस्त येते ऐकू. पुढे काय म्हणते फक्त माईक बंद करतो. हा चल बोल. तो पतंग उडवत आहे. हा सर समजलं का तुम्हाला? कवळे सर, गोरे सर समजलं ना? तुम्ही सगळे यू ऑल आर विटनेस. ते काय करताय, तो पतंग उडवत म्हणजे आहे आणि बटन दाबणं एकच वेळेला करताय. and you all will be able to watch this on a recorded video. लक्षात घ्या. सो आपलं भाषा ही पूर्णपणे समोरच्या पर्यंत पोहोचली पाहिजे. आपले शब्द पोहोचले पाहिजेत. बिकॉज टार्गेट लक्षात घ्या, हे देखील कॉन्सेप्ट आहे आपल्या लँग्वेजची. आपण लँग्वेज बोलतो कशासाठी, कारण समोरच्या पर्यंत पोहोचल्याशिवाय त्याला आपल्याला काय म्हणायचंय हे समजत नाही. तुम्ही पोहोचण्याच्या अगोदर त्याला गळा दाबता त्या माईकचा. सो लँग्वेजच्या प्रिरिक्विजिट्स आहेत, हे सगळे कंडिशन्स आहेत. काय की बोलायचं कशाला, तर आपलं बोलणं समोरच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. हे ह्याच रिक्विजिट आहे, ह्याच नीड आहे. लँग्वेजचे गरजा आहेत या. बेसिक पर्पज ऑफ लँग्वेज. चला काय म्हणतो आपण, मी पतंग, तो का मी, तो म्हणला ना, तो पतंग उडवत आहे. याच्यावर एक गाणं पण आहे बघा. काय गाणं आहे सांगा. बाई मी पतंग काय सांगा जर उडवत घेतलं होतं आपण गेल्या वेळेला. बारी बारी चढवत होते आणि बाई मी पतंग उडवत होते. तर ते गाणं कोणत्या काळातलं गाणं आहे, ते कंटिन्युअस टेन्स मधलं गाणं आहे, कंटिन्युअस पास्ट टेन्स मधलं गाणं आहे. मॅडम माझ्याकडे बघत आहेत. तिकडे पलीकडे बसल्यात. अरे वाक्य लिह सांगतोय मी. मॅडम माझ्याकडे बघत आहेत. लिहा वाक्य. बोलण्याच्या वेळेला क्रिया चालू आहे. लिहा. मॅडम माझ्याकडे बघत आहेत. ही क्लास कधी सोडतोय हा माणूस. मॅडम माझ्याकडे बघत आहे. पुढचं वाक्य बघा. आता मी हे जे बोलतोय वाक्य बघा, लिहितोय मी. किरण ऐकत आहे. काय ऐकत आहे, जे बोलतोय ते किरण ऐकत आहे ना. समजतंय का नाही? गेटिंग. चला असे वाक्य सांगा. व्हेरी गुड. सर ऐश्वर्या, ऐश्वर्या सांग. सर शिकवत आहेत. व्हेरी गुड, एक्सलंट. खूप सुंदर वाक्य आहे. सर कॉन्टिन्युअस टेन्स शिकवत आहेत. टाइम ऑलरेडी सॉरी टाइम टाइम खूप झाला का? काय झालं, आपण चालूच लेट केलं होतं लाईट मुळे. आजचा क्लास होणारच नव्हता. असू द्या, चालतं. एवढे वाक्य आपण घेऊ, ठीक आहे. सो वी शुड नॉट
take for more time. We should not drag it. More. We should not stretch it. Stretch नाही करत आपण. चला. We will write these sentences first. Next 5 मिनिट लागतील मला. हा चला बोला, वाक्य बोला. तुम्हाला खूप सोपा आहे. लॉलीपॉप टेन्स आहे हा, सगळ्यात सोपा टेन्स, सगळ्यात सोपा टेन्स, भाषेमधला सगळ्यात जगातील सर्वात सोपा टेन्स, ज्याला शिकवण्याची अजिबात गरज नाही, एवढा सोपा टेन्स आहे हा. चला बोला, मला तुम्हाला सांगता येतं वाक्य. तो बसची वाट बघत होता. सांगा रे. बघा होता म्हणले कुठला फॉर्म्युला वापरायचा. हा यूज करा. हा ही वॉज वेटिंग फॉर बस. बोला रे, बोला. He was waiting for bus. Very good. तो अभ्यास करत होता. हे पण पाचच वाक्य आहे. सांगा. तो सिंगुलर असेल. He was studying. Very nice. He was studying. बघा ती गाणे गात आहे. आता हे वापरा, हे यूज करा. ती गाणे गात आहे. He is singing song. सिंगिंग सॉन्ग म्हणा किंवा सिंगिंग अ सॉन्ग म्हणा. गाणं हे एकच आहे या वाक्यानुसार, त्यामुळे इंग्रज म्हणतात एक असेल तर एक किंवा एन वापरा. चला. ताई रांगोळी काढत असेल. कमॉन, काढत असेल इथं वापरा. ताई सब्जेक्ट काय. I will be draw rangoli. गाणं ड्रॉ कसा म्हणतो तो. ड्रॉइंग आयन आहे ना. I will be drawing rangoli. रंगोली. व्हेरी गुड. ताई विल बी ड्रॉइंग रंगोली. व्हेरी नाईस. मी जेवण करत असेल. I will be eating. लक्षात घ्या, खाणे पिणे आराम करणे यासाठी मी सांगितलं तुम्हाला टेक किंवा हॅव हे मुख्य क्रियापद वापरायचं. त्याच्यामुळं आय विल बी, बघा वाक्य कसं बनेल बघा. आय विल बी टेकिंग और हॅव्हिंग फूड. आता उद्या आपण हे इटिंग का वापरायचं नाही, याच्याविषयी आपण विस्तृतपणे उद्या बघू आपण. हा याच्याविषयी विस्तृतपणे उद्या बघू. चालतंय. चला पुढचं वाक्य सांगा. तो पतंग उडवत आहे. कमॉन. He is flying kite. He is flying kite. Flying kite. मी पतंग उडवत होते. कमॉन. मी पतंग उडवत होते. कमॉन. I was flying kite. चला. मॅडम माझ्याकडे बघत आहे. कमॉन. Madam is watching. Is looking at me. बघा रे, उद्या तुम्हाला सांगतो मी काय काय विचारायचं मला. सर इटिंग का बोलायचं नाही. बघा इथं लिहितो मी. इटिंग आणि बघणे. बघण्याला काय काय शब्द आहेत ते मला उद्या विचारायचं तुम्ही. हा उद्या तुम्ही हे 2 क्वेश्चन मला विचारायचे, इट आणि बघणे. ठीक आहे. इट का वापरायचं नाही आणि बघणे म्हणजे काय हे मला तुम्ही उद्या विचारायचं. चला. किरण ऐकत आहे. कमॉन. Kiran is listening. सर कंटिन्युअस टेन्स शिकवत आहेत. सर सर इज टीचिंग. आर नाही रे, आर नाही. सर एकच आहे. सिंग्युलर असल्यास बाय डिफॉल्ट इज येणार ना. एक वचनाला इज येणार, अनेक वचनाला आर येणार. इथं एक वचनाला वॉज येणार, अनेकाला वर येणार. इथं एक असो किंवा अनेक असो सगळ्यांना विल बी येणार. मग सर इज टीचिंग काय सांगा. Continuous कंटिन्युअस टेन्स शिकवत आहेत. ओके. कंटिन्युअस टेन्स सगळ्यांना समजलं का. तर तुम्हाला ज्यांनी लिहिलेलं असेल त्याला लिहिण्यासाठी टाइम मिळणार नाही, बिकॉज जास्त स्ट्रेच होऊन जाईल टाइम. मी तुम्हाला याचा फोटो पाठवतो. पप्पाच्या किंवा मम्मीच्या मोबाईल वरून तुम्ही याला व्यवस्थित लिहून घेऊ शकता. सगळ्यांना समजलं का. सर नो.
Yes, sir. Yes, We sir. All Yes, right, sir. all right, all right. Shall we pause? I will send you photograph. Shall we pause? Yes, Yes, sir. yes, yes, sir. Okay, Yes, sir. we'll pause. Bye, 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 bye. Yeah, but sir.